हे बाय बाय अधिवेशन आहे. काल उद्धवसाहेब ठाकरे जे म्हणाले तेच सत्य आहे की ह्यांना निरोप समारंभ आहे अधिवेशन, बाय बाय अधिवेशन. या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात काय आहे हे त्यांनी लोकसभेत दाखवून दिलं. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे हाल, महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था, रस्त्यामध्ये लोक रॉडनी मारतायत, पोरशेनी उडवतायत, पोरशेनी उडवल्यानंतर रातोरात फोन जात आहेत, ज्यांनी मर्डर केलाय त्याला फोन करून सोडवलं जात आहे. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचं 12 वाजवलेत. भ्रष्टाचार 40% कमी यायला तयारच नाही. आणि प्रत्येक मंत्र्यांनी आपापल्या केबिनच्या बाहेर बाजूला दलाल कक्ष उघडलाय. तो दलाल सगळं डिलिंग करतो, 40%ची फाईल क्लिअर करतो आणि 40% क्लिअर झाले की फाईल मंत्र्याकडे जाते. हे 40% सरकार झालंय. आणि त्यातनं मनुवाद. ह्यांचे शिक्षण मंत्री स्वतः म्हणतात की आम्ही 4 चांगले श्लोक पाठ्यपुस्तक घेतो आणि मनुस्मृतीतले चांगले श्लोक घेणं हे का वाईट आहे का? असं कोण म्हणालं? असं शिक्षण मंत्री म्हणाले. आणि सगळ्या पेपरला त्याचं कटिंग आहे. आता मनुस्मृती यांना चांगली वाटायला लागली असेल तर आमच्या भगिनी या वासनांध, हे कामुक, त्यांना वाचण्याशिवाय काही सुचतच नाही. आपल्या आईबद्दल असं बोललेलं कोणाला तरी आवडेल का? या पुस्तकाने चातुर्वर्ण आणलं. या पुस्तकाने क्षुद्र कोण ठरवलं आणि त्या क्षुद्रांचे अनेक शतकं, अनेक युग हाल झाली. ते क्षुद्र हे पुस्तक मान्य करतील का? आणि ज्या बाबासाहेबांनी हे पुस्तक जाळलं आणि सांगितलं की मनुस्मृतीने समाजाचं वाटोळं केलं, या देशात चातुर्वर्ण्याचा जन्म हा मनुस्मृतीने घातला, त्यांनी ते जाळून टाकलं आणि संविधान आणलं. मनुस्मृती हे संविधानाला चॅलेंज आहे. ते मनुस्मृतीचे श्लोक जर तुम्ही आणणार असाल तर तुम्ही मनुस्मृतीचा चंचू प्रवेश करू इच्छित होतात, मान्य करा. अजून कुठे कधी ते बोलले दीपक केसरकर की आम्ही आणणार नाही म्हणून? जे आणणार बोलले ते आणणार नाही असं म्हणतच नाहीत. नको नको ते येऊन बोलतात, नको नको ते येऊन बोलतात. तुम्ही विषय दिला महाराष्ट्राला, संविधान घालवणार हे तुमचे लोकसभेचे उमेदवार बोलायला लागले, तेव्हा आम्ही बोलायला लागलो. नंतर मग प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आम्ही बोललोच नव्हतो. अहो तुमचे 42 जण बोलून गेले ना संविधान बदलणार म्हणून, तेव्हाच तर ते जनतेपर्यंत पोहोचलं. एकीकडे तुम्ही सांगता आहात की महाविकास आघाडी एकसंघ राहील, परंतु दुसरीकडे संजय राऊत यांनी मात्र आज एक नवीनच सुरुवात केलाय. विधानसभा निवडणुकीमध्ये जोपर्यंत मुख्यमंत्री पदासाठी कुणाचा एक चेहरा पुढे येत नाही तोपर्यंत प्रचार करणं आणि जिंकून येणं कठीण आहे असं ते म्हणतात. ठीक आहे, ते वरच्या लेवलचे आहेत. संजय राऊत, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, शरद पवार. आम्ही आपल्या टीव्ही समोर खेळत असतो, ते पक्षाच्या पॉलिसीज वगैरे असतो त्याच्यावर बोलत असतो. ते सीट शेअरिंग, मुख्यमंत्री वगैरे. मी काय मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत नाहीये. मी कशाला उगाच तो डोक्याला ताप करून घेऊ? सर 8वी पास नरेंद्र मेहता नाही एक मिनिट. पण याच मुद्द्यावरून म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरूनच 2019ला शिवसेना आणि भाजप वेगवेगळी झालेली होती. आता महाविकास आघाडी एकसंघ असताना हा विषय येत्या काळामधल्या दुहीचा ठरणार नाही असं वाटतं का? अजिबात महाविकास आघाडीमध्ये कुठलीही दुही होणार नाही. जे काही प्रश्न आहे ते सामोपचाराने सोडवले जातील. कारण का आता वरचं नेतृत्व हे प्रचंड प्रगल्भ नेतृत्व आहे. तिथे राहुल गांधी आहेत, इथे उद्धव ठाकरे आहेत आणि मध्ये शरद पवार आहेत. सर 8वी पास नरेंद्र मेहतांनी मुंबई पदवीधरसाठी मतदान केलंय. उत्तम प्रगती आहे, उत्तम प्रगती, उत्तम प्रगती. महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं किती भलं होत आहे. 8वी पास माणूस ग्रॅज्युएट म्हणून सर्टिफिकेट मिळवतो, त्याचं भरलेला फॉर्म पास होतो. काय कमाल आहे, कमाल आहे महाराष्ट्राची. शेतकऱ्यांच्या विम्यावरून सरकारने खूप गाजावाजा केला होता. मात्र एक वास्तव समोर आलंय, शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त 70 रुपये आणि 100 रुपये जाऊन विम्याच्या. अहो 70 रुपये आले ना. 70 रुपये काय कमी आहेत काय सरकारकडनं येणं? अहो 70 रुपये. कर्नाटक पॅटर्न चालू आहे. आता शेवटचे दिवस चालू आहेत. 250 कोटीची एक फाईल एका मंत्र्याकडे गेली, त्या मंत्र्यांनी फाईल फेकून दिली. म्हणा 250 कोटीची कसली फाईल घेऊन येत आहे? ही 1000 कोटीची फाईल बनू शकते. ही 250 म्हणजे 1000 कोटीची फाईल बनली. 40% 400 कोटी रुपये आले. मग वाटा बिंदास. मग प्रत्येक मतदारसंघामध्ये 60-60 कोटी, 70-70 कोटी कॅश वाटली गेली.
हजार 5,000 रुपये मताला दिले गेले. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम जोरात सुरू आहे, जोरात. सर 10 वर्षाहून अधिक वर्ष देशात मोदींचं सरकार आहे. रेल्वे खातं त्यांच्याकडे आहे. मात्र मुंबईत रेल्वेचे सर्वाधिक अपघात होत आहेत. जगातली सगळ्याधिक लज्जास्पद. नाही, आपल्याला गरीब माणसाची ओळखच नाही. आपण रेल्वेचे साधे डब्बे कमी केले आणि एसी डब्बे वाढवले. मरतायत गरीब माणसं पडून. आता श्रीमंतांचा जमाना आहे ना. वंदे भारत सारख्या ट्रेन येत आहेत एसी मधनं. मेल ज्या पूर्वी गरिबांना घेऊन जायचा गावोगावी, पॅसेंजर ज्या पूर्वी घेऊन जायच्या गावोगावी, झाल्या बंद झाल्या. आता आपल्याला गरज नाही पॅसेंजर बिसेंजरची. आपल्याला तर श्रीमंतांसाठी देश चालवायचा आहे. कसले कोर्ट? कुठलं कोर्ट? कोर्टाचे आदेश मानतात काय? इलेक्शन कमिशन मध्ये मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे असले पाहिजे असं कोर्टाने दिलेला आदेश होता. आपण लोकसभेत गेलात आणि तो आदेश बदलून घेतलात. आता शक्य नाही होणार. आता 240 विरोधात आहेत. पण जेव्हा तुमच्याकडे ऍब्सोल्यूट मेजॉरिटी होती तेव्हा तुम्ही लोकशाहीचा गेले 10 वर्ष गळा कसा दाबत होतात हे अख्ख्या भारताने बघितलं. पार्लमेंटमध्ये उभे राहणारे प्रश्न हे काय जितेंद्र आव्हाडचे, पवार साहेबांच्या घरचे, राहुल गांधींच्या घरचे नसतात. तो जनतेचा आवाज होता. तो जनतेचा आवाज कसे तुम्ही पाय देऊन गळ्यावर ते दाबून टाकायचे हे स्पष्ट दिसत होतं. पुण्यामध्ये एका बिल्डरनं एका शेतकऱ्याला बंदूक लावलेले आणि व्हिडिओ व्हायरल झाले. कसं बघताय कायदा सुव्यवस्था? पुण्यामध्ये काही शक्य आहे. जर पोर्शे कारमधनं उडवलेल्या माणसासाठी फोन जातात, रात्रभर मंत्री जागे राहतात, आमदार जागा राहतो, आमदार पार पोलीस स्टेशनला जातो. पुण्यामध्ये सगळं शक्य आहे, सगळं. महायुतीमध्ये कुठेतरी मतभेद दिसत आहे. मला महायुतीबद्दल एकही प्रश्न विचारू नका. मला दुसऱ्याच्या घरात बघायची सवय नाही. पण कोल्हापूरमध्ये जे वातावरण सध्याला पाहायला मिळत आहे समरजित घाटगे विरुद्ध, मला त्यांचं काही घेणं देणं नाही. पण तुमचेच नेते होते कोण होते? होते 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 एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.